साठी ही आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन मिळणार आहे आणि अंगणवाडी सेविकांना वेळेत मानधन देता यावं यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्यकांकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास आता अनुमती देण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे। मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झाला आहे। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेले निधी वितरित करण्याबाबत हा GR आला आहे। आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथं महाराष्ट्र शासनांतर्गत महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय आलेला आहे। 27 डिसेंबर 2024 रोजी आलेला हे निर्णय आहे। तर काय आहे तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करणाऱ्या विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अति आनंदाची बातमी आहे, कारण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनाचा आता मार्ग मोकळा झाला आहे। तुम्ही पाहू शकता इथे सगळी माहिती दिलेली आहे। विद्यमान तरतूद किती आहे, यापूर्वी वितरित निधी किती आलेला आहे, ही संपूर्ण माहिती या GR मध्ये दिली आहे। तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण अंगणवाडी सेविकांसाठी खूप मोठी बातमी असणार आहे। आता तुमचं जे मानधन व प्रोत्साहन भत्ता आहे तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे।